वसई तालुक्यातील वाढते नागरिकीकरण लक्षात घेऊन वसई तालुक्यात अप्पर तहसीलदार कार्यालय सुरू करण्याच्या भाजपचे आमदार राजन नाईक यांच्या मागणीला अखेर यश आले आहे। राज्य सरकारने गुरुवारी शासन निर्णय काढून वसई तालुक्यासाठी अप्पर तहसीलदार कार्यालय निर्माण करण्याचा निर्णय घेतला। नालासोपारा आणि विरार शहरापासून वसई येथील तहसीलदार कार्यालय दूर असल्यामुळे नालासोपारा किंवा विरार शहरात स्वतंत्रपणे अप्पर तहसीलदार कार्यालय सुरू करण्याची मागणी आमदार राजन नाईक यांनी 28 जानेवारी 2025 आणि 1 ऑगस्ट 2025 रोजी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली होती। त्याचबरोबर कोकणातील विविध प्रश्नांबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 11 ऑगस्ट 2025 रोजी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात घेतलेल्या आढावा बैठकीतही स्वतंत्र अप्पर तहसीलदार कार्यालयासाठी आग्रह धरला होता। त्यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी योग्य कार्यवाहीचे निर्देश दिले होते। राज्य सरकारच्या महसूल विभागातर्फे सुधारित आकृतीबंध मंजुरीबाबत काल गुरुवारी शासन निर्णय जारी करण्यात आला। त्यात वसई तालुक्यात अप्पर तहसीलदार कार्यालय मंजूर करण्यात आले आहे। त्यामुळे लवकरच वसई तालुक्यात अप्पर तहसीलदार कार्यालय सुरू करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे।